नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, मागील व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्यावर टॉप 5 टॉनिक, त्यानंतर हरभऱ्यावर पहिली फवारणी, त्यानंतर हरभऱ्यावर दुसरी फवारणी, त्यानंतर हरभऱ्यावर खताचं नियोजन, या हरभरा पिकाची आपण सगळी माहिती घेतच असतो मित्रांनो। ते व्हिडिओ जर आपण अजूनपर्यंत बघितलं नसाल तर फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ आपण जाऊन बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा विषय सुद्धा हरभऱ्यावरच आहे मित्रांनो। हरभऱ्यामध्ये मर रोगाचा खूप प्रादुर्भाव येतो मित्रांनो। तर त्यासाठी आपण टॉप 5 फंगीसाइड म्हणजे टॉप 5 बुरशीनाशक हरभऱ्यावर कोणते वापरले पाहिजे, मर रोग कमी प्रमाणात यावं किंवा आलाच नाही पाहिजे यासाठी, याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, थोडक्यात ओळख करून देतो हरभऱ्यामध्ये मर रोग ह्या कोणत्या मुळे येतो मित्रांनो। फ्युझारियम ऑझोस्पेरियम नावाची ही एक बुरशी आहे ज्यामुळे हा मर रोग हरभरा पिकांमध्ये येतो मित्रांनो। ही बुरशी जर आपल्या शेतात एकदा आली तर 20-25 वर्ष शेतातून जात नाही मित्रांनो। ही बुरशी जास्त अटॅक काळी जमीन असेल, ज्या ठिकाणी पाणी साचत असेल किंवा पाणी धरून ठेवत असेल जमीन, अशा ठिकाणी जास्त ऍक्टिव्ह असते मित्रांनो। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी जास्त पाणी साचतं अशा ठिकाणी शक्यतो हरभरा लावणं टाळावं। तर मित्रांनो, आपल्या विषयाकडे येऊया आपण। तर टॉप 5 बुरशीनाशक आपण बघूया मित्रांनो। फ्युझारियम वीटला कंट्रोल करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे मर रोग येण्याच्या अगोदरच कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी मित्रांनो, ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनस या दोघा बुरशीनाशकाची आपण खतातून मिसळून किंवा हरभरा लागवड केल्यानंतर ड्रीप मधून किंवा ड्रेंचिंग करून सुद्धा आपण देऊ शकतो मित्रांनो। यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल जाणवतो मित्रांनो। तर त्यानंतर आता आपण बघूया की थायपोनेट मिथिल हे एक मार्केटमध्ये चांगल्या नावाजलेलं बुरशीनाशक आहे, जे की रोको या नावाने मार्केटमध्ये आहे आणि बायोस्टॅड या कंपनीचं येतं। तर मित्रांनो, याची सुद्धा आपण ड्रेंचिंग किंवा फवारणी या दोघं प्रकारे आपण याला वापरू शकतो मित्रांनो। त्यानंतर आता आपण बघूया मॅनकोसेप आणि मेटॅलॅक्झल घटक असलेलं बुरशीनाशक, जे की सिजेंटा या कंपनीचं रेडोमिल गोल्ड या नावाने येतं। याचे आपल्याला चांगले रिझल्ट येतात मित्रांनो। शेवटी मित्रांनो, शेवटचं आपलं बुरशीनाशक आपण बघूया आता की आपल्या हरभऱ्यामध्ये मर येऊन गेली आणि कंट्रोलच होत नाही, तर अशा वेळेस आपण काय करू शकतो मित्रांनो। यावेळेस आपण ॲल्युमिनियम फोस्टाईल म्हणजे बायर या कंपनीचं एलेट नावाने हे बुरशीनाशक येतं, हे आपण वापरू शकतो आणि आपल्या पिकांवर येणारे मर रोग आपण थांबवू शकतो मित्रांनो। अशाच प्रकारे मित्रांनो, नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। सबस्क्राईबला बटन दाबा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकत असतो शेतीबद्दल सगळे याची नोटिफिकेशन आपल्याला येईल, आपण ते व्हिडिओ बघू शकतो मित्रांनो। धन्यवाद।